गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयात नव्याने मंजूर झालेल्या 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट नेव्ही NCC चे उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन विंग कमांडर राजकुमार केसरकर, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आणि लेफ्टनंट कर्नल निखिल सक्सेना यांच्या हस्ते संपन्न होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किसनराव कुराडे असतील. यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, संचालिका प्रासौ बीनादेवी कुराडे, संचालक प्रासौ विश्वजित कुराडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबाबत सविस्तर माहिती कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली. सुरुवातीला सगळ्यांना माझा नमस्कार. शिवराज कॉलेज हे कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे शिक्षण संस्थेचे कॉलेज, जे आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड आणि सीमा भागातील एक मातृसंस्था किंवा शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे अध्यक्ष माननीय किसनरावजी कुराडे सर, या संस्थेचे सचिव अनिलरावजी कुराडे सर, या संस्थेचे प्राचार्य, या शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर SM कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट भरारी किंवा एक उच्च पातळीवरची भरारी घेताना आपल्याला ही संस्था दिसत आहे. या संस्थेमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग हे विद्यार्थ्यांच्यासाठी राबवले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कुठल्याही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आपण वेगवेगळे कोर्सेस इथं सुरू केलेले आहेत. मग अगदी पारंपरिक शिक्षणाबरोबर समाजामध्ये आता जे गरजेचे आहेत, मग त्याच्यामध्ये BSc कॉम्प्युटर असू दे, BCS कॉम्प्युटर असू दे, किंवा BCom IT असू दे, किंवा D फार्मसी असू दे, B फार्मसी असू दे, यावरून KG to PG पर्यंत हा प्लॅन जो आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या ह्या 3 व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावर्षी नव्यानं एक उपक्रम ह्या कॉलेजमध्ये राबवण्यात येत आहे किंवा सुरू केला आहे. संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर अनिल कुराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर राहुल मगदुम सर, जामनुरे मॅडम यांच्या प्रयत्नातून यावर्षीपासून आपण मुलींच्यासाठी नेव्हल NCC सुरू करतोय. गेली 8-10 वर्ष हे दोघे शिक्षक किंवा प्राध्यापक जामनुरे मॅडम आणि मगदुम सर याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि खरोखरच या नेव्हल NCCच्या जो मुलींच्यासाठी सुरू केलेला आहे त्याचा अतिशय चांगला उपयोग हा मुलींच्यासाठी ग्रामीण भागातील होणार आहे. याच्यामधून मुलींना आता जे स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी आणि त्यांना चांगल्या चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा एक प्रयोग या महाविद्यालयामध्ये राबवण्यात येत आहे. येत्या 2 दिवसामध्ये याचं उद्घाटन होणार आहे. 27 तारखेला या संस्थेमार्फत माननीय अध्यक्ष, माननीय सचिव साहेब, प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या उपस्थितीमध्ये याचं सुरुवात केली जाईल आणि विद्यार्थ्यांना ह्या नेव्हल NCC मुलींच्यासाठी जे आहे त्याच्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि याच्यातून मुलांना एक चांगली संधी निर्माण करून देणं हे आमचं कर्तव्य आहे किंवा याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणून हा एक प्रयोग आम्ही किंवा एक विद्यार्थ्यांच्यासाठी एक नवीन ट्रॅक आम्ही ह्या महाविद्यालयामध्ये सुरू करत आहोत. शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड DS कदम सायन्स कॉलेजमध्ये या वर्षी अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये एक मानाचा तुरा म्हणावा लागेल अशी एक आम्हाला परवानगी मिळालेली आहे. ऑलरेडी शिवराज कॉलेज हे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असतं आणि ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी हे स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी म्हणून आमच्यामध्ये स्पोर्ट कल्चर एक चांगल्या पद्धतीनं आहे. आमच्या कॉलेजचा युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 13-14 वर्ष आम्ही ॲथलीट्समध्ये म्हणजे 1 नंबर आपण आहोत. 14 वर्ष झाली आम्ही चॅम्पियनशिप मिळवलेली आहे आणि त्या अनुषंगानंच या ग्रामीण भागातील मुलांचा ओढा हा बघितला
तर त्यांच्याकडं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स इकडं ओढा जास्त दिसतो, पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा. आणि त्या अनुषंगानं म्हणून आमच्याकडं जे 56 महाराष्ट्र बटालियन आहे ते आर्मीचं युनिट आमच्याकडं चालू आहेच. बाकी आमच्या संस्था सचिव डॉक्टर अनिलरावजी कोराडे सर असतील, आमचे अध्यक्ष प्राध्यापक किसनरावजी कोराडे सर असतील, मॅनेजमेंट ट्रस्टी असतील, या सर्वांची इच्छा होती की आपण नावेल युनिटसुद्धा या ठिकाणी चालू करावं. आणि खरोखर सगळ्या ट्रस्टींची आणि कॉलेजची इच्छा ही यावर्षी पूर्ण झालेली आहे. आणि जवळपास सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील जे नावल युनिट आहे, महाराष्ट्र युनिट नंबर 2, आणि त्यांनी आम्हाला हे शेन्शन यावर्षी दिलेलं आहे. जवळपास यावर्षी भरपूर कॉलेजने ॲप्लिकेशन केलं होतं. बाकी त्यांनी सगळं इन्स्पेक्शन वगैरे करून आमच्या कॉलेजमध्ये परवानगी दिली. आणि त्यांचा भव्य दिव्य असा उद्घाटन हा एक माइलस्टोन आहे कॉलेजच्या इतिहासातला. आणि तो साजरा करण्यासाठी 27 तारखेला एक उद्घाटन समारंभ आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी आम्ही जवळपास आजूबाजूच्या सर्व हायस्कूलमधील जे NCC युनिट आहे त्या सगळ्यांनासुद्धा निमंत्रित करतो आहे. आणि तिथल्या अधिकाऱ्यांनासुद्धा निमंत्रित करतो आहे की जेणेकरून म्हणजे याचं जंगी असं स्वागत व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. आणि ती 27 तारखेला पार पडेल. या युनिटसाठी जे कमांडिंग ऑफिसर म्हणून प्राध्यापक जांगनुरी मॅडम यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे. आणि 56 महाराष्ट्र बटालियनचे आपले कमांडिंग ऑफिसर प्राध्यापक डॉक्टर राहुल मखदूम सर हे करत आहेत. आणि इथून पुढं सुद्धा तिसरा माइलस्टोन म्हणून आम्ही एअरफोर्ससाठी सुद्धा NCC युनिट या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि नक्कीच ह्या नजीकच्या काळामध्ये 1-2 वर्षामध्ये त्याचासुद्धा इनॉग्रेशन समारंभ एक चांगल्या पद्धतीनं करू असं मला वाटतं. शिवराज कॉलेज हे सगळ्या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. थँक्यू. मी मेजर डॉक्टर राहुल दिलीप कुमार मखदूम, 56 महाराष्ट्र बटालियन NCC शिवराज महाविद्यालयामध्ये ANO म्हणून कार्यरत आहे. गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय NCCमध्ये बरीचशी मुलं येऊ इच्छित आहेत, पण आमच्या महाविद्यालयाची 6,500 संख्या असून आमच्याकडे NCCची वॅकन्सी 52च आहे. तरी त्यांना करिअर करण्यासाठी बरेचसे अपॉर्च्युनिटी कमी पडत आहे. हे संस्थेच्या काही लक्षात आलं. त्यामुळं गेले 10 ते 15 वर्ष मी आणि आमच्या संस्थेचे सचिव साहेब डॉक्टर अनिलराव कोराडे सर हे स्वतः आमच्याकडे NCC वॅकन्सी कसे वाढेल किंवा NCCमध्ये आणि नाविन्य काय करता येईल याच्यासाठी आम्ही खटपट करत होतो. आणि त्या खटपटीचं आम्हाला फळ हे आता यावर्षी मिळालेलं आहे. नेव्ही NCCसाठी आम्ही रत्नागिरीला बऱ्याच वेळा जाऊन प्रयत्न केले. त्यामुळं आम्हाला नेव्ही NCCसारखं एक चांगलं युनिट आमच्या महाविद्यालयाला मिळालं. आणि या भागातील सर्व विद्यार्थ्यांना देशसेवेची संधी देण्यासाठी आम्ही नेव्ही NCCचं एक दालन खुलं करून दिलेलं आहे. तसेच या भागातील बरेचसे विद्यार्थी आर्मी, पोलीस, इतर शासकीय नोकरीत जाण्यासाठी फार इच्छुक असतात. आणि त्यांना तिथं जाण्याचा सुखकर किंवा सोपा मार्ग म्हणजे NCC C सर्टिफिकेट आहे. ते सर्टिफिकेट सहजा उपलब्ध होत नाही. त्याला 3 वर्ष NCC करूनच ते सर्टिफिकेट अवेलेबल करता येते. आपल्या भागात आर्मी NCC आहे बऱ्याच ठिकाणी, कारण नेव्ही NCC युनिट हे कुठेही नव्हतं. ते आम्ही सुरू केलं आहे. आणि नेव्ही थ्रू बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अनेक स्वप्न पूर्ण करण्याचं आम्ही काम करणार आहोत. ज्या आर्मी NCCमध्ये ज्या पद्धतीनं आर्मी NCCमध्ये आर्मीतील सर्व ट्रेनिंग घेतलं जातं, तसेच नेव्ही NCCमध्ये नेव्हलमधील ट्रेनिंग घेतले जाईल. त्यांचे कॅम्प, नेव्हीचे कॅम्प होणार आहेत. हे समुद्रात होणार, झाजेमध्ये होणार. आणि यांचे कॅम्प विशेषतः रत्नागिरी किंवा जिथे बंदर आहे त्याच ठिकाणी ऑर्गनाईज केले जातील. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नेव्हीमध्ये जे ट्रेनिंग असते त्यातील 30% ट्रेनिंग हे NCC थ्रू मुलांना दिलं जाईल. त्यामुळे त्यांना देशसेवेसाठी नेव्हल दलात भरपूर संधी अवेलेबल होतील. आणि त्या थ्रू आम्ही महाविद्यालयाचं नाव, ह्या गडिंग्लज तालुक्याचं परिसराचं नाव देशपातळीवर उज्ज्वल करू असे मी आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार. शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अँड DS कदम महाविद्यालय गडिंग्लज व संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय गडिंग्लजमध्ये या वर्षापासून 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC सुरू होत आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कुराडे सर, संस्था सचिव आदरणीय अनिलरावजी कुराडे सर, त्याचबरोबर इतर सर्व संस्थाचे पदाधिकारी, प्राचार्य SM कदम सर
त्याचबरोबर राहुल मगदूम सर, बिनादी कुराडे मॅडम यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून नेव्ही NCC युनिट या वर्षापासून सुरू होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी संधी प्राप्त करून देण्यासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये नेव्ही NCC, आर्मी NCCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविलं जातं आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी एक संधी प्राप्त करून दिली जाते. आणि या नेव्ही NCCचा त्या ठिकाणी उद्घाटन मोठ्या प्रमाणात मोठ्याने करण्यासाठी दिनांक 27 तारखेला शिवराज महाविद्यालयामध्ये कार्यक्रम मोठ्याने सुरू करून नेव्ही NCC युनिट सुरू केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक देशसेवेची संधी प्राप्त करून दिली जात आहे. मी सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढंच विनंती करते की आपण आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन आपली सर्व इच्छा पूर्ण करून आपल्या देशसेवेचा ऋण फेडण्यासाठी आपण अथक प्रयत्न करावे, एवढी माझी विनंती. धन्यवाद. Very warm good morning to one and all present over here. Myself, Cadet Sakshi Arvapanirvani, standing in front of you to speak upon Navy NCC at Shivraj. First of all, I would thank Shivraj College for giving this opportunity for children to shape their future brighter and perfect. Starting this Navy NCC is making our perfect smoother further, and I am thankful for the college who gave this opportunity to me. Here we are not only taught discipline and unity but also naval modules, values, the discipline and exposure and responsibilities on Navy. I thank everyone on behalf of Shivraj College for giving this Navy NCC a new beginning. At last I would say that fight in uniforms, heart so strong, with Navy NCC we march along. Jai Hind, Jai Bharat. कारण माझं नाव आदित्य प्रकाश रावण. मी आता 11वी सायन्समध्ये शिकत आहे शिवराज महाविद्यालय संस्थेमध्ये. मी शिवराज महाविद्यालय संस्थेचे खूप खूप आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला नेव्ही NCC इथे सुरू करून दिल्याबद्दल. कारण जे आमचे स्वप्न आहे नेव्ही NCCमध्ये ज्या नेव्हीमध्ये आमचे स्वप्न आहे ते आम्हाला साकार होणं खूप अवघड होतं, पण शिवराज महाविद्यालयामुळे ते आम्हाला साकार करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. नेव्ही NCC मार्फत त्यांनी आम्हाला खूप काही शिकवत आहेत. एकता, अनुशासन, शिस्त या सर्वांमुळे त्यांनी आम्हाला नेव्ही NCCमध्ये कसं व्यवस्थित राहावं, कसं नाही हे आम्हाला शिकवत आहेत. शिवराज महाविद्यालयाचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी देत आहेत. थँक्यू.